कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर ना मी आज तुमच्यासोबत प्रिशूचे सगळे वेडिंगचे जे आहेत आम्ही फायनल केलेले ते आउटफिट्स शेअर करणार आहे. पण मला खरं तर प्रिशूला घालूनच ते सर्व दाखवायचे होते, पण ते यासाठी नाही दाखवू शकत कारण ती एवढा वेळ थांबणार नाही. कारण प्रत्येकाचे जवळपास 2-2 आउटफिट्स आहेत. प्रत्येक फंक्शनचे वेगवेगळे आहे, हळदीपासनं तर पूजेपर्यंत वगैरे असं सर्व. सो मी तुम्हाला ते तसेच दाखवते, व्यवस्थित दाखवते. सो माझ्याकडे ना यातल्या कुठल्याच आउटफिट्सची लिंक नाही आहे कारण सगळे ऑफलाईन घेतलेले आहेत मार्केटमधून. बाकी तुम्ही ऑनलाईन शोधलं तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल. मला जर काही मिळालं तर मी लिंक्स देते सिमिलर याचा. एक फक्त जो आहे हळदीसाठीचा जो शिवून घेतलेला आहे ना त्याची लिंक आहे कारण तो मिशोवरून मागवलेला आहे. फक्त 200 रुपयाच्या रेंजमध्ये खूपच छान क्वालिटी रिसीव्ह झाली आहे. आणि याच्यावरची जी ज्वेलरी वगैरे आहे ना ती सध्या काहीच नाही घेतली आहे मी, कारण मुलं तसंही ज्वेलरी ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळे मग त्यांना सिंपलच पाहिजे. बेल्ट्स आहेत मी तिच्यासाठी घेतलेले, पण ते काही ते लावू देणार नाही कारण तिला केस खूप कमी आहे, म्हणजे नसल्यासारखेच आहे. सो हेअरस्टाईलचा वगैरे काहीच प्रश्न नाही. आणि चला आता काही बडबड न करता आधी तर तुम्हाला आउटफिट्स दाखवते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे बोलते. हा एक फ्रॉक आहे तिच्याकडे, याचा इथे निघालेला आहे याचं बटन, पण मी हे ठेवलेलं आहे व्यवस्थित, सो ते घालेल. तर ना मेहंदीच्या दिवशीसाठी हा ड्रेस आहे. हा प्रिशूचा फ्रॉक आहे आणि खूप सुंदर असा आहे. याच्यामध्ये ती खूप छान दिसते. सो एकतर हा ड्रेस घालेला आम्ही तिला मेहंदीच्या दिवशी. किंवा मग हलका एकदम घालायला लाईट वेट हा ड्रेस घालेल. कारण काय आहे, प्रिशूला फ्रॉक्स वगैरे अजिबात आवडत नाही. ती फ्रॉक्स घालूही देत नाही आणि ती फ्रॉक्समध्ये कम्फर्टेबल राहतसुद्धा नाही. त्याच्यासाठी म्हणून मी जास्त तरी फ्रॉक वगैरे तिला घालतच नाही, घेतच नाही. सो हा असा फ्रॉक आहे. सो यातला एक आम्ही तिला मेहंदीच्या दिवशी घालेल. सो आता मेन हळदीचं फंक्शन, त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. सो हळदीसाठी ना हा लेहेंगा घेतलेला आहे जो मी आधी तुमच्यासोबत आय थिंक शॉर्ट्समध्ये शेअर केला. जे पार्सल श्रायनं मिशोवरनं मागवलेलं होतं त्यामधून हा शिवलेला आहे. अस्तर वगैरे सर्व आलेलं होतं. सो ह्याचं वरचं असं काहीसं आहे, हे शिवून घेतलं आहे आम्ही. बघा हे आहे. आणि त्याच्यानंतर लेहेंगा हा असा काहीसा आहे जो खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. असा हा लेहेंगा आहे जो खूप मोठा आहे. याच्यावर खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि वर्क खरोखर ह्याचा खूप छान आहे. सो हा एक ड्रेस आहे हळदीचा. आणि हा आहे एक शरारा पॅटर्न. बघा असा काहीसा आहे. आणि याचा जो पॅन्ट आहे तो पॅन्ट असा काहीसा आहे. बघा पॅन्ट असा काहीसा आहे. आणि हे झाले 2 ड्रेस. सो आम्ही विचार करतोय की हा तिचा जो लेहेंगा आहे ना हा खूप जास्त मोठा आहे. सो हा मी विचार करते फक्त हळद खेळताना घालायचा. आणि जो तिचा मेन ड्रेस आहे हा, तर हा ड्रेस घालायचा दिवसभर, म्हणजे हा तिला आता व्यवस्थित होतो हाईटमध्ये सुद्धा बॉडीमध्ये सुद्धा. तर हा दिवसभर घालायचा. हे झालं हळदीचं. आता मेन संगीतचा. तर संगीतसाठी ना तिच्यासाठी मी असा काहीसा ड्रेस घेतलेला आहे. हे बघा हे टॉप आहे जे तुमच्यासोबत मी आधी सुद्धा शेअर केलं आहे. बघा हे असं काहीसं आहे आणि यावर असा पॅन्ट आहे. बघा असा पॅन्ट आहे. यावर जरा खाली सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे इलास्टिक आहे. सो हा सुद्धा ना तिला आता अगदी व्यवस्थित होतो. एक ना हा ड्रेस आहे. हे बघा असं टॉप आहे आणि त्याच्यावर हा शरारा आहे. पुढच्या साईडने असा काहीसा दिसतो. सो हा शरारा आहे एक.
हा तिला आम्ही लग्नाच्या दिवशी घालणार आहे बघा. खूप सुंदर असा मल्टी कलरचा लेहंगा आहे आणि त्याचा वरचं ब्लाऊज हे असं काहीच आहे बघा. खूप सुंदर असं ब्लाऊज आहे. डिझाईन सुद्धा खूप छान आहे. या दोनपैकी ना एक हा आणि एक हा, ह्याच्यापैकी आम्ही तरी तिला लेहंगाच घालायचा विचार करतो. माझी खरं तर हाच ड्रेस घालायची इच्छा होती, पण श्रेयाचं असं होतं की दीदी ऑलमोस्ट म्हणजे लेहंगा, श्रेयाचा सुद्धा लेहंगा आहे आणि बाकी पण बरेच जण छान छानच ड्रेसेस घालणार आहे. सो तिचं हे होतं की तिला लेहंगाच घालू. माझी हा ड्रेस घालायची इच्छा होती, पण सर्वांचं म्हणणं आहे लेहंगाच घालायचा. सो तिला आम्ही हा लेहंगा घालणार आहे. आणि मग जर ती लेहंगाने नंतर जास्त चिडचिड वगैरे करायला लागली तर त्या केसमध्ये हा एक ड्रेस ऑप्शनमध्ये ठेवला आहे. जर हा लग्नाच्या दिवशी घातला नाही तर मग ताईकडे जाताना आम्ही तिला हा ड्रेस घालू. नारायणाच्या दिवशी आम्ही तिला हा शरारा घालणार आहे. हे बघा, तुम्ही याआधी खूप वेळा बघितलं असेल तिला यावर. सो हा शरारा घालणार आहे तिला आम्ही सत्यनारायणाच्या दिवशी, म्हणजे घरच्या मुलीकडल्या सत्यनारायणाच्या दिवशी तिला हा ड्रेस घालू. तिकडे जाताना तिला जसं मी सांगितलं, जर लग्नाच्या दिवशी नाही घातला तर हा घालू, किंवा मग तिच्याकडे एक हा सुंदर असा फ्रॉक आहे. हा आत्याने घेतलेला होता तिला फ्रॉक. सो हा फ्रॉक घालेल मी तिला ताईकडे जाताना, जर हा ड्रेस लग्नाच्या दिवशी घातलास तर. सो असे तिचे सगळे आउटफिट्स आहे आणि खूप सुंदर सुंदर आहे. खरं तर आम्ही आता तुम्ही जर नोटीस केलं असेल ना तर बऱ्यापैकी शरारा सेट्स आहेत. फ्रॉक खूप कमी आहे, म्हणजे 1-2च फक्त फ्रॉक आहे. ते याच्यासाठी कारण ती फ्रॉकमध्ये अजिबात कम्फर्टेबल नसते. तिला फ्रॉक अजिबात आवडत नाही आणि ती फ्रॉक घालू पण देत नाही आणि फ्रॉक ठेवत पण नाही. तिला पॅन्ट शर्टमध्ये वगैरेच कम्फर्टेबल वाटतं. सो त्याच्यासाठी ही शरारा सेट्स घेतले आहे. हे ती छान ठेवते. लेहंगा तिला फर्स्ट टाईम घालतोय आणि हा रिसेप्शन नाही आहे, पण जर रिसेप्शन असतंच, मी याआधी तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यामुळे मी ओपन तर करत नाही, पण ही खूप सुंदर अशी साडी आहे. जर रिसेप्शन असतंच तर घातलं असतं. बाकी ही साडी तिला आम्ही आता बड्डेला वगैरे घालू किंवा मग दुसरं काही. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला प्रिशूचे ड्रेसेस आवडले असतील. तुमचं जर काही सजेशन असेल ना तर ते माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. ज्वेलरी वगैरे घ्यायची अजून बाकी आहे आणि तसंही मुलं ठेवत नाहीत आणि मला तिला जास्त असं ज्वेलरीने हेवी वगैरे असं काही करायचं नाही आहे. ऑलरेडी ड्रेसेसच मुलांना खूप जास्त हेवी होतात. बस त्याच्यासाठी बेल्ट्स घेतलेले आहेत मी आणि ते जर तिने लावू दिले तर. बाकी तिला केस अजिबातच नाही आहे, नसल्यासारखेच आहे. सो तिची हेअरस्टाईल तर काहीच होत नाही. सो तिला छोटे छोटे बिट्स लावून वगैरे आम्ही काय ते हेअरस्टाईल्स करू असं सर्व आहे. सो तुम्हाला प्रिशूचे कुठले ड्रेसेस आवडले ते मला नक्की सांगा. बाकी मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.